पाठवायचा वारंवार या संघाच्या कर्णधाराने याची सूचना घ्यायची ज्यावेळी आपली मॅच चालू होईल त्याच्या अगोदर प्रतिनिधी एक एक आपल्या आमच्या स्टेजवर आला पाहिजे याची देखील आपण लक्षता घ्यायची आहे. मी मोरवणे या संघाचा एक प्रतिनिधी आणि चंदनवाडी या संघाचा एक प्रतिनिधी आपण स्टेजकडे यायचा आहे. मित्रांनो या YouTube लाईव्हच्या माध्यमातून या मॅचत वारंवार सूचना दिल्या जाणार नाही याची देखील दक्षता आपण घ्यायची आहे, कारण वारंवार आपल्या गावाचं नाव देखील घेतलं जातं. म्हणून मी परत एकदा विनंती करतो, मोरवणे या संघाचा एक प्रतिनिधी तोपर्यंत मॅच स्टार्ट केली जाईल नाही तर पॅनल्टाईज 1 रन म्हणून तुम्हाला कमी करण्यात जाईल प्रत्येक बॉल मागे. मी पंचांना देखील विनंती करतो प्रत्येक गोष्टीची या गोष्टीची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. स्वप्नील दादा जर एखादा प्लेअर आला नाही तर पॅनल्टाईज म्हणून 1 रन देखील आपण कमी केलं जाईल प्रत्येक बॉल मागे. 2 काढले तर 1 रन कमी केलं जाईल या गोष्टीची देखील दक्षता घ्यायची आहे. चंदनवाडी या संघाचा एक प्रतिनिधी चंदनवाडी पंच सामना चालवायची खून देत आहेत. पंच सामना दुसरा सामना मैदानावर चालू होतो. 3 षटकाचे सामने पहिले साखळी फेरीचे सामने जवळजवळ 1-1.5 वाजेपर्यंत संपले पाहिजे असं म्हणतोय मी. अविनाश सर काय म्हणाले याबद्दल? नक्कीच सर थोडंसं सांगतो तुम्हाला पुढचं देखील. मी मोरवणे या संघाला विनंती करतो कम फास्ट पंचाने देखील इशारा केलाय सामना चालू करायचा आहे. आपण गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो शुभम मोरवणे या संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून देखील पहिलं षटक घेऊन आलाय तो शुभम. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज झालाय तो. प्लेयर माहित नाही पडणार. चंदनवाडी सलामीच्या फलंदाजाचं नाव सांगा. चंदनवाडी प्रतिनिधी कोण असेल तर पाठवा. आम्हाला समजू शकतो तुमचे प्लेयर कमी आहेत पण आता सध्या बॅटिंग चालू आहे. आम्हाला इथे थोडी मदत लागेल तुमच्या प्लेयरची नावं समजण्यासाठी. कृपया करून एक सदस्य पाठवावा. इथे मात्र थ्रो जरा चांगला असता तर जिथं गलतनपणा पाहायला मिळाला असता. एकेरी रूपांचा दुहेरी झालं. धाव संख्येचा श्री गणेश मात्र इथे होतोय. धाव संख्या होते बिनबाद 2 धावा. अचूक फलंदाजी करण्यामध्ये यशस्वी होते तो चंदनवाडी हा संघ. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि बरोबर 1 धावेवर वाढती धावसंख्या. थोडीशी मिसफील्ड होते त्याचा फायदा घेतात काय पाहूया चंदनवाडी संघ. आणि मिसफील्ड झाल्याच्या नंतर सर लगेच 2 धावा फक्त घेण्याचा चान्स घेता होता. कुठेतरी आत्महत्या करते रनआउटच्या स्वरूपामध्ये तो चंदनवाडी संघ. आणि 2 धावेवर समाधान मानावं लागेल. 3री धाव घेतात लगेच आत्महत्या केली रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि वाढती धावसंख्या झाली चंदनवाडी या संघाची 1 बाद 4. आपण या स्पर्धेदरम्यान इथे खरोखर चांगली एक मोलाची साथ दिली. आपण या स्पर्धेसाठी आवर्जून आलात. आपल्या इथे मनपूर्वक आभार. आपण मान्यवर कक्षामध्ये या. धाव संख्या स्थिर राहते 3 धावा. एक रन शॉट. पुन्हा सामना चालू होतोय. सलामीचे फलंदाज धाव संख्या होते 3. फलंदाजी नाव कळत नाही तरी पण पुन्हा एकदा उजव्याचा फलंदाज हर्ष मोठा फटका मारतोय. क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी रूपांतर दुहेरीमध्ये होतोय. 5 क्रमांकाची जर्सी परिधान करून संकेत आपल्या भारतीय संघामध्ये रोहित शर्मा या क्रमांकाची जर्सी परिधान करतो. धावसंख्या स्थिर होते बिनबाद 5 धावा. खरोखर एक मानाची स्पर्धा सन्मानाची आपण स्पर्धा या मैदानावर पाहतोय. 5 धावांपर्यंत पोहोचतोय. शुभमचा सुरेख चेंडू लेग साईडला ग्लान्स केला. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू जातोय घुमेश्वर चौकार. डीजे
मोरवणे या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाजी सज्ज होते आकाश. चंदनवाडी संघाचा जर 8वा 9वा खेळाडू असेल तर या, कारण काय फलंदाजी नावं समजणं गरजेचं आहे. 8व्या क्रमांकाचा फलंदाज असेल तर येऊन जा. काय म्हणाल सर याबद्दल? नक्कीच चंदनवाडीच्या संघाच्या कर्णधाराला वारंवार विनंती करतो, आपली फलंदाजी असून देखील आपण एक प्रतिनिधी आपण पाठवत नाही याची दखल जाते युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. चांगले प्रेक्षक देखील आपल्याकडे जोडले गेले आहेत. आकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. अचूक गोलंदाजी करण्यामध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने जातो सीमारेषे पार खणखणीत भुवनेश्वर षटकार. एकदा उद्या डीजे माध्यमातून पाहतोय. खरोखरच आपले जे सहकारी आहेत घुमेश्वर गावचे, जे चेंडू जातात त्या ठिकाणी जास्त सहकार्याने थांबा. आपले प्रतिनिधी सहकार्य करा या स्पर्धेसाठी. खणखणी चौकार लेग साईडला पाहिला आपण सर. खरोखरच जिद्द आपण पाहतोय. 9 खेळाडू असतील 10 खेळाडू असतील. चंदनवाडी संघ चांगला प्रयत्न करतोय. काय म्हणाल? नक्की सर, डीप स्क्वेअरच्या लेगने अतिशने पण देखील आतिषबाजी पहिल्या सामन्यामध्ये केली, त्याचप्रमाणे फलंदाजी देखील करतोय ते चंदनवाडी या संघाकडून सलामीवीरसाठी आलेले फलंदाज आतापर्यंत चांगली फलंदाजी करतात. धाव संख्या झाली आहे त्यांची 17. एक बाद 17ही धाव संख्या झालेली आहे. कोण कोणाला देतोय खतरा पाहायला नक्की आवडेल. आकाश की फलंदाज पाहूया. आपले अचूक गोलंदाजी करावी लागेल. आडवा पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला आणि जाते सीमारेषा पार खणखणीत चौकार. भुवनेश्वर चौकार. एकदा उद्या डीजे मध्ये विकेट गेला, त्याची जागा भरून काढण्यासाठी लगेचच दर्पण आणला, पण नावाप्रमाणे कुठल्याही गोष्टीचा दर्पण घेतला नाही. ते समोरच्या गोलंदाजाला दर्पण देतो. एक षटकार आणि लगेचच चौकार मारला आणि त्याच्याबरोबर वाढती धाव संख्या संघाची केली ती त्याने. 21ही धाव संख्या उभारली गेलेली आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक चालू आहे. अशीच फलंदाजी करावी लागेल. ते म्हणजे चंदनवाडी या संघाला आतापर्यंत 45 ते 50चा टार्गेट समोरच्या संघासमोर ठेवलं जातंय. काय वाटतं, अशीच फलंदाजी करेल का दर्पण? खरोखरच मैदान पाहता फटकेबाजी चांगली होते. चारी बाजूला चौकारांची दिशा असलेलं सुंदर असं सुरेख मैदान आपण पाहतोय. सुरेख क्षेत्ररक्षण होतोय. खरोखरच काय बॅकअपचा क्षेत्ररक्षणामध्ये फलंदाज बाद होतोय. इथे मात्र क्रिकेटमधील आत्महत्या म्हटली तर वावगं ठरणार नाही सर. काय म्हणाल? नक्कीच म्हटलं जातं ना, आत्महत्याप्रमाणेच हा रनआउटच्या स्वरूपामध्ये केले. ते म्हणजे सलामीसाठी आलेला फलंदाज हर्ष बाद होतो. त्याच्यासाठी एकदा होते डीजे माध्यमातून येतो. पण मराठी गाण्यांचं जर सिलेक्शन झालं तर खूप बरं वाटेल आम्हाला. अजून देखील तुम्हाला विनंती करतो, तुमच्याकडे जर साठा असेल तर करू शकता. मराठी चांगलं फलंदाजी करतोय तर पण आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला. जातो बॅक टू बॅक षटकार. भुवनेश्वर षटकार. एकदा उद्या डीजे नक्कीच आमच्या विनंतीला मान देऊन सर लगेच मराठी गाण्यांचं सिलेक्शन करण्यामध्ये व्यस्त आहेत. काय बॅक टू बॅक 3
एक लगेच षटकार घेतला, चौकार घेतला आणि बॅक टू बॅक 2 षटकार देखील दर्पणने टाकले. खरोखर समोरच्या नावाप्रमाणे गोलंदाजीवरती दर्पण आणतोय आणि संघाची धावसंख्या पोचवून ठेवली ती 33. सर निश्चितच 50 ते 55 धावसंख्या व्हायला काही कमी पाहायला मिळणार नाही. पहिल्या सामन्यामध्ये पण 45 धावांचा स्कोर पाहिला. जशी फटकेबाजी मैदानावर होते निश्चितच 55 धावांचं आव्हान असेल. नक्कीच त्याचप्रमाणे मला वाटतं तुमच्या विनंतीला मान देऊन फलंदाजी करतोय तो दर्पण. आतापर्यंत आपले वैयक्तिक 3 षटकार देखील टाकले आहेत. पंच देखील गोलंदाजाला दंडित करतायत आणि इशारा करतात आमच्याकडे वळून वाईट आणि अवांतर धाव मिळते. बरोबर वाढती धाव संख्या होते ती 2 लॉसेस 24 इज 5 चेंडू मध्ये आतापर्यंत दर्पणने 22 धावा उभारल्या गेलेल्या आहेत. काय खराब थोडीशी गोलंदाजी मानावी लागेल काय? खरोखर चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर करावी लागेल. संघाला जर परतावा आणायचा असेल इथे मात्र जोरदार अपील होतं आणि फलंदाज मात्र बाद होतोय. पंच इशारा करतात झेलच्या स्वरूपात चांगलासा सुरेख झेल. अशा प्रकारे फलंदाज आउट होतोय. धावसंख्या होते 34. क्रिकेटने काय शिकवलं तर अनोळखी माणसाला ओळख करून आपल्याला दोस्तीच्या दुनियेमध्ये नेण्यामध्ये शिकवलं ते क्रिकेटने शिकवलंय. म्हणून लगेच त्याप्रमाणे गाणं देखील लागलं गेलं ते म्हणजे दोस्ती तुटायची नाही. त्याला लगेच सुमधीर संगीत ऐकल्यानंतर जाऊया आपण मैदानाकडे. चंदनवाडी या संघाचे आतापर्यंत 3 बाद झालेले आहेत. फलंदाज धाव संख्या झाली होती 35 वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 3रं षटक घेऊन येतोय. नवीन फलंदाज येतोय तो स्वप्नील. इथे मात्र चोरटी धाव घेण्यासाठी यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली आहे ती आणि वाढती धाव संख्या झाली आहे ती 36. यानंतरचा सामना घुमेश्वर आणि मोरवणे बी. सूरज आणि सुदेश या दोन्ही संघनायकांना विनंती आपण यायचं आहे. घुमेश्वर आणि मोरवणे या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी समालोचन कक्षाच्या उजव्या साईडला यायचं आहे. नक्कीच सर तुम्ही एक विनंती देखील केली होती की कमीत कमी 55 हा टार्गेट ठेवला जाईल. त्याप्रमाणे फलंदाजी दर्पण करत होता पण दर्पणचं विकेट गेल्यानंतर लगेचच कमबॅक केलं ते म्हणजे गोलंदाजीने आणि चांगले निर्धाव चेंडू टाकले आपल्या गोलंदाजीमधून. तो गोलंदाज आहे मोरवणे या संघाचा मनीष. कारण का आतापर्यंत 35 या धावेवर थांबवलं गेलं आहे ते म्हणजे चंदनवाडी या संघाला वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 3रं षटक चालू असताना 3 चेंडू देखील त्याने टाकले गेलेले आहेत आणि धाव संख्या झाली आहे चंदनवाडी या संघाची सर 36. खरोखरच कुठेतरी लगाम लावला. चांगली अशी कंजूसी करणारी गोलंदाजी या मैदानावर आपण पाहिलं. इथे मात्र मारा फरकटतोय. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त 1 धाव दंडित करतात पंच. खरोखर जशी तुम्ही त्याची
ज्याचं स्वागत केलं होतं, ज्याला शाबासकी दिली होती, इथे मात्र त्याचा मारा भरकटला. पुन्हा एकदा त्याच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनीष सुरेख मारतोय. विजय नितीजात 6 धावांसाठी मोहर लागते. घुमेश्वर षटकार डीजे. हो चालेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर चंदनवाडी या संघाने मोरवणे या संघाला टार्गेट ठेवले ते 44. हे कंपल्सरी चेसिंग कराव्या लागतील. 18 चेंडू 44 ही धाव संख्या. काय आज 2 बॉल द्यायचे पंचांकडे. 44 धाव संख्या ही 44 ही धाव संख्या बनवायची आहे. 18 चेंडू मध्ये कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव आमचे चांगले जाल बांधव देखील आहेत. ते युट्यूब लाईव्हचा व्यवसाय देखील आहे त्यांचं आणि खेळाडू म्हणून देखील ते आहेत. ते राकेश रिकामे मोरवणे या गावाकडून नेहमी प्रतिनिधित्व चांगले करत असतात. महाराष्ट्र 45 धावांची बरोबरी, आता 44 धावांची बरोबरी. सर काय म्हणाल, कशा प्रकारे सामना या मैदानावर होईल? नक्कीच, पण 44 हा टार्गेट 45 टार्गेट पहिल्या सामन्यामध्ये सर ठेवला होता. आता देखील 44 धावा बनवायच्या आहेत, पण अचूक फलंदाजी करावी लागेल ती म्हणजे मोरवणे या संघाला, कारण चंदनवाडी या संघाकडे अचूक गोलंदाज देखील आहेत. मी विनंती करतो चंदनवाडी या संघाला क्षेत्ररक्षणासाठी लगेचच आपण पाठवायचं आहे. चंदनवाडी या संघाला विनंती करतो जरासं फास्ट. आपले जे सहकारी आहेत, घुमेश्वर गावचे सर्व बांधव आहेत जे या स्पर्धेदरम्यान आपलं चांगलं योगदान देतात. चेंडू जिकडे जिकडे हरवलेले आहेत नोंद घ्या, आपलं सहकार्य करा. आपण जर चांगलं सहकार्य केलं त्या सहकार्यातून चांगली स्पर्धा या मैदानावर आपण पाहू. काय म्हणाल सर? नक्कीच, मी आयोजकांच्या वतीने त्यांना विनंती देखील सर्व सदस्यांना करतो, बाउंड्री लाईनचा ताबा देखील घ्यायचा आहे, क्षेत्ररक्षणासाठी पाठवायचा आहे. चंदनवाडी मित्रांनो जास्त वेळ न घेता वेळेतच आपल्याला वेळेचं भान देखील ठेवायचं आहे. स्वप्नील कर्णधार चंदनवाडी संघाचा कर्णधार विनंती करू जरा फास्ट क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे आपण. घुमेश्वर सुदेश मोरवाने सूरज आपणास विनंती आहे. आपल्याला हा दुसरा कॉल आहे सर, मी मगाशी कॉल केला होता, दुसऱ्यांदा कॉल करतोय. नाणेफेकीसाठी या. घुमेश्वर सुदेश आणि मोरवणे सूरज या दोन्ही संघनायकांनी यायचं आहे. घुमेश्वरचे सुदेश इथे उपस्थित आहेत, मोरवणेचे सूरज आपण नाणेफेकीसाठी या. चंदनवाडी हा संघ क्षेत्ररक्षणासाठी गेलेला आहे. लगेचच मी विनंती करतो मोरवणे या संघाचे 2 सलामीवीर देखील मैदानामध्ये पाठवायचे आहेत. मी विनंती करतो 2 सलामीवीर. निर्धारित 15 मिनिटांमध्ये एक इनिंग संपली पाहिजे सर, काय म्हणाल? आयोजकांच्या वतीने त्यांना सूचना आली की 12 मिनिटाचा अवधी दिला गेलेला आहे, पण एक 3 मिनिटं आपण एक्स्ट्रा देतोय. त्या 15 मिनिटात परिपूर्ण एक इनिंग झाली पाहिजे. या कर्णधाराने प्रत्येक कर्णधारी याची देखील नोंद घ्यायची आहे. मी मोरवणे या संघाला चंदनवाडी या संघाला विनंती करतो त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
सकाळपासून देखील चांगले पंचगिरी देखील आमचे तिन्ही पंच एकत्रितगिरी करतायत. तसे स्वप्नील मागवकरांना विनंती करतो की आपण स्वप्नील दादांना विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं. कोणतीही टीम मीटिंग मैदानावर जास्त घेऊ नका मित्रांनो. आपणास विनंती राहील, यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहे. बरेचसे क्रीडा रसिक यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले. त्या स्पर्धेदरम्यान आपला गावातील सहकारी असतील, आपले आई वडील असतील, भाऊ असतील, बहीण असतील, खरोखरच ही स्पर्धा चांगल्या प्रकारे यशस्वी पार पडावी हे गरजेचं. नाणेफेकीसाठी भुमेश्वर आणि मोरवणी या दोन्ही संघामध्ये नाणेफेक होते. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भुमेश्वर गावचे एक कार्यकर्ते स्वप्नील दादा मागावकर यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे लगेच यायचं आहे. स्वप्नील दादा मागावकर यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. नाणेफेक होत आहे. नाणेफेक कोण निघते? कॉल कळवा. कोण निघला? भुमेश्वर. भुमेश्वर संघ नाणेफेक जिंकलाय. कोण जिंकलाय? मोरवणे संघ. आपला निर्णय सांगा. यानंतर स्पर्धा ताबडतोब दुसरा सामना होईल. चला मित्रांनो, पटापट क्षेत्ररक्षण झालं. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे का? चंदनवाडी संघ जास्त टाइम मीटिंग करू नका मित्रांनो. लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. 2 सलामीवीर देखील मैदानामध्ये गेले आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय चंदनवाडी संघ. सर खरोखरच कमी खेळाडू असताना पण या संघाने आपली वर्णी लावली या स्पर्धेदरम्यान. खरोखर त्यांच्यासाठी टाळा झाला पाहिजे. काय म्हणाल सर? चंदनवाडी संघाचे 11 खेळाडू नसताना पण या स्पर्धेमध्ये त्यांनी आपलं प्रतिनिधित्व केलंय. सर याबद्दल काय म्हणाल? नक्कीच प्रवीण हा प्रतिनिधी नेहमी चंदनवाडी या संघाकडून कर्णधार करत असतो. सलामीवीरसाठी गोलंदाजी देखील मार्क सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर मी पंचांना देखील विनंती करतो की लगेच सामना चालू करायचा आपण. आणि फलंदाजी स्ट्राईक एंडला सज्ज झालाय तो प्रितेश आणि नॉन स्ट्राईकला तो संकेत. कारण तुम्ही मागाशी म्हटलं देखील 45 क्रमांक आपला इंडियाचा कर्णधार हिटमॅन ज्याला मानलं जातो रोहित शर्माचा जर्सी क्रमांक घातलाय. कदाचित त्याला जर्सी क्रमांक हा का दिला असेल? कदाचित मोरवणे या संघाचा हिटमॅन म्हणून त्याला ओळखलं गेलं असेल. मोरवणे आणि भुमेश्वर याच्यामध्ये जो टॉस झाला तो मोरवणे या संघाने टॉस विन करून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. मोरवणे संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर आपलं क्षेत्ररक्षण फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर ती मॅच होईल. या सामना चालायची खूण करतायत. सामना चालवतोय सलामीचा गोलंदाज प्रवीण. उजव्या हाताचा गोलंदाज प्रवीण गोलंदाजी मार्क्सवर. इथे मात्र थोडासा सापडतोय. सामना चालू करा मित्रांनो. 12 मिनिटांमध्ये पहिली इनिंग संपली पाहिजे. सर हा प्रवीण नेहमीच चंदनवाडी या संघाकडून स्ट्राईक एंडला गोलंदाजी करत असतो. त्याचा देखील जर्सी क्रमांक 45 आहे. पण लेफ्ट हँड गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. पाहूया स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो मोरवणे या संघाकडून प्रितेश. एक कुठेतरी चान्स होता. चांगली गोलंदाजी केली. सलामीवीराचा गोलंदाजी झेल घेतली असती तर बाद झाला असता. पण 2 धावेवर धाव फलक उघडले गेले. धाव संख्या होते ती 2. भुमेश्वर या संघाची मोरवणे या संघाची अचूक फलंदाजी करावी लागेल. 44 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडूमध्ये 2 धाव संख्या झालेली आहे. काय सर वाटतं त्या मगाच्या सुरेख मारतोय. काऊ कॉर्नरमध्ये चेंडूचे क्षेत्ररक्षक हर्ष आहे. खराब क्षेत्ररक्षण झालं आणि 4 धावांसाठी मोहर लागतोय. भुमेश्वर चौकार.
पडल्यानंतर महत्वपूर्ण विकेट घेतला तो म्हणजे मोरवणे या संघाचा सलामीवीरचा प्रितेशचा आणि बॅक टू पॅव्हलियन होतो प्रितेश एकदा हो दे डीजे. दीपेश खरोखर सर तुम्ही मागाशी म्हटलात मराठी गाण्यांचा आस्वाद आपण घेऊया. लगेच डीजे मॅनने मराठी गाण्यांची मोहर लावली. काय सुंदर सुमधुर संगीत आपण ऐकतोय. खरोखर धन्यवाद डीजे तुमच्या पण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संघाचा कर्णधार प्रवीण कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. खरोखर चौकार आला त्यानंतर कमबॅक केलं सर काय म्हणाल. नक्कीच कमबॅक चांगलंच केलं आणि पण त्याची आतापर्यंत 45 टार्गेट हा चेस केलं जाते फलंदाजाकडून पण अचूक गोलंदाजी करतोय. हो काय गोलंदाजी करतोय. 4-5 बॉलांचा रनअप घेतला आणि लगेच निर्धाव चेंडू टाकला. लगेच एक विकेट घेतल्याच्या नंतर निर्धाव चेंडू टाकतोय. आपला गोलंदाजीमधून आपला अनुभव पणाला लावतोय तो गोलंदाज आहे चंदनवाडी या संघाचा कर्णधार स्वतः प्रवीण. एक विकेट देखील महत्वपूर्ण घेतला सर. अशीच गोलंदाजी करावी लागेल कारण आतापर्यंत हा मैदान सकाळपासून फलंदाजाला पोषक असं मानलं जातोय पण आता गोलंदाजीच वर्चस्व होतोय का पाहूया. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला जातो का वन बाउस नाही. क्षेत्ररक्षण लगेच तैनात. 2 धावा परिपूर्ण केल्या. 2 धावेवरच समाधान मानावं लागेल आणि वाढती धावसंख्या झाली आहे ती मोरवणे या संघाची 8. 44 धावांचं लक्ष आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना खरोखरच अजूनपर्यंत सावध सुरुवात म्हणावी लागेल सर. खरोखरच सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. संकेत आणि दीपेश फलंदाजी करतायत आणि कर्णधार गोलंदाज करतोय तो प्रवीण. सुरेख चेंडू मात्र कमबॅक पाहायला मिळालं. इथे पंच दंडित करतायत. वाईट चेंडू अतिरिक्त धावसंख्येत 1 बदल. धावसंख्या स्थिर होती ती बिन 1 बाद 9 धावा. संयम चिकाटी जिद्द या प्रकारचं स्वरूप पाहून गोलंदाजी करावी लागेल. खराब चेंडूचा समाचार फलंदाजांना घ्यावा लागेल. 44 धावांचं आव्हान पार करायचं असेल तर सर. नक्कीच पण अचूक गोलंदाजी निर्धाव चेंडू टाकाव्या लागतील प्रवीणला जर आपला संघ विजयी करायचा. लेफ्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न करा. सीधा जातोय सीमारेषा पार. खडकानी षटकार. गुमेश्वर षटकार. एकदा उदे डीजे. स्ट्राईक एंडला जातोय तो जर्सी क्रमांक 45 जो रोहित शर्मांचा जर्सी क्रमांक आहे. हिटमॅन म्हणून त्याला कदाचित मोरवणे या संघाकडे म्हणत असतील. तोच फलंदाज जातोय आता स्ट्राईक एंडला. मी घुमेश्वरच्या संघाच्या सदस्यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. स्वप्नील दादा आपल्याला आमंत्रित करतात की स्टेजकडे यायचं आहे. घुमेश्वर संघ जे प्रॅक्टिस करतात त्यांना विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे. संकेत चांगली फलंदाजी करण्यामध्ये यशस्वी होते का पाहायला नक्कीच आवडेल. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येते तो. काय निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजीमधून गोलंदाज हर्षद. अशीच गोलंदाजी करावी लागेल हर्षदला जर आपला संघ विजयी करायचा असेल तर सर. कारण सलामीवीर आता देखील मैदानामध्ये स्ट्राईक एंडला गेलाय तो रोहित शर्मा मोरवणे या संघाचा. संकेत काय वाटतं संकेतला अचूक फलंदाजी करावी लागेल. खरोखर सुरेख असा फटका परतीचा चांगलं क्षेत्ररक्षण होता होता खराब क्षेत्ररक्षण झालं. 1 धावेच्या रूपात चौकारामध्ये घुमेश्वर चौकार. योग्य वेळीच घडतात सर. खरंच संयम ठेवला तर फलंदाजी करणारा संघ भारी पडू शकतो. सुरेख चेंडू इथे मात्र परती होण्याचा प्रयत्न पंच मात्र दंडित करतायत. पंजाब टू हरियाणा असं संबोधन झालं तर वावगं ठरणार आहे. वाईट चेंडू अतिरिक्त धावसंख्या 1 बदल. नक्कीच थोडेसे घुमेश्वर संघाचे जे खेळाडू खेळतात व प्रॅक्टिस करतात त्यांना एक शेवटचं कॉल असेल आपण स्टेजकडे यायचं आहे. जे प्रॅक्टिस करतात त्यांना विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे. पुढील होणारा सामना आपला देखील आहे. मी स्वप्नीलच्या वतीने आपल्याला विनंती होते की आपण स्टेजकडे यायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती करतो.
सर हा बॉल निर्धाव की वाईट? सर हा बॉल वाईट की आता जो चेंडू टाकला गेला तो वाईट गेला की निर्धाव? ओके थँक्यू. काय गोलंदाजी करतोय, आपला गोलंदाजीचा कौशल्यपणाला लावतो. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला संकेतने. एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचं कौल देतात नाही. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. वाढती धाव संख्या झाली होती 21. 1 लॉस 21 वैयक्तिक. गुमेश्वर सुदेश संघाचे जे सर्व खेळाडू आहेत, प्रतिनिधी आहेत, सर्वांनी यायचे आपली वाट पाहतात. सुदेश गायकर, गुमेश्वर सुदेश, सर्व सहकार्याने यायचं. चेंडू इथे मात्र कमबॅक करतोय गोलंदाज. धावसंख्या मात्र फटकेबाजी करण्यासाठी जखडून ठेवतोय. निर्धाव चेंडू. खरोखरच अशा प्रकारचं गोलंदाजीचं प्रदर्शन करावं लागेल आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर, आणि चांगली फटकेबाजी करायची असेल, करून 44 धावांचं लक्ष्य पार करायचं असेल तर. फलंदाज संकेत आणि दीपेशला. सुरेख चेंडू. पुन्हा एकदा कमबॅक होतोय. वारंवार चेंडूमध्ये मोठी फटकेबाजी करण्यासाठी जो प्रयत्न करतोय तो थांबतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज 2 षटकांचा खेळ होतोय माघारी. हर्षदचं खरोखरच एक नेत्रदीप अशी गोलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर राहते 21. 1 बाद 21. 1 बाद 21 धावा जिंकण्यासाठी अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू 23 धावांची गरज. कशा प्रकारे फटकेबाजी होईल हे पाहण्याजोगं. काय होईल, काय बिघडेल, हाणामारीच्या षटकामध्ये कर्णधार कोणाला गोलंदाजीसाठी पाचारण करेल हे पाहण्याजोगं. 6 चेंडू 23 धावा. खरोखरच मगाशी धावसंख्या चेस झाली होती सर, याबद्दल काय म्हणाल? नक्कीच, पण मोरवणे या संघाच्या गोलंदाजाला अचूक निर्धाव चेंडू टाकावे लागतील आपला संघ विजयी करायचा असेल तर. मोरवणे या संघाला अचूक फलंदाजी करावी लागेल जर आपला संघ विजयी करायचा असेल तर. पण चंदनवाडी या संघाला अचूक गोलंदाजी करावी लागेल आपला संघ विजयी करायचा असेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो. हो, काय फलंदाजी केले, सरळ जातोय सीमारेषे पार. घुमेश्वर षटकार एकदा होतो डीजे.
33. अजूनही जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. खरोखरच कंपल्सरी चेस असेल. धाव संख्येचा पाठलाग करताना तुम्हाला धावा पूर्ण बनवाव्या लागतील. 44 धावा बनवायच्या आहेत. इथे मात्र कमबॅक करतोय गोलंदाज प्रफुल्ल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर करेल का? इथे मात्र पंचांगला दाद मागतोय. पंच मात्र ते फेटाळतात. खरोखर सुरेख चेंडू. इथे मात्र परती केली. जशा प्रकारे गरज आहे संघाला त्या प्रकारे गोलंदाजीचं कौशल्य मैदानावर दाखवतोय गोलंदाज प्रफुल्ल. काय म्हणाल सर? नक्कीच प्रफुल्ल अचूक गोलंदाजीचा आत्मविश्वास करण्यात आला त्यात पणाला लावतोय. परत एकदा निर्धाव चेंडू टाकल्याच्या नंतर अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि वाढती धावसंख्या होते ती मोरवण या संघाची 34. आतापर्यंत या गोलंदाजाने 7 चेंडू फेकले गेलेले आहेत आपल्या गोलंदाजीमध्ये आणि 3 वाईट देखील निर्धाव चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात अवांतर धावा दिल्यात वाईटच्या स्वरूपामध्ये. गोलंदाज प्रफुल्लने चांगला लेग साईडला आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला. जातोय काही वन बाउन्स सीमारेषे पार. घुमेश्वर चौकार. डीजे इथे मात्र मदत केली होती ती प्रफुल्लने. 3 वाईट चेंडू ते कुठेतरी महाग पडतील का? या षटकामध्ये हाताळले. 1 चेंडू 6 धावा. खरोखर अटातटीचा हा सामना. सुरेख चेंडू. इथे मात्र विजयी होतोय तो चंदनवाडी हा संघ विजयी झालेला. तसे दोन्ही संघांचे देखील अभिनंदन. मनपूर्वक अभिनंदन. चॅरिटी ट्रस्ट 2024च्या वतीने सचिन भाऊ गायकर यांच्या वतीने देखील आपलं मनपूर्वक आभार मानतो. तसेच या मैदानाचं देखील लाख मुलाचं असलम MLA असलमभाई शेख यांनी लाख मुलाचे सहकार्य